हे पहा ट्रॅफिक नांदेडची. आम्ही आहोत सध्या अण्णाभाऊ साठे चौकात ओव्हरब्रिजवर आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समोर अधिकाऱ्यांची सुद्धा गाडी अडकलेली आहे. आणि हा जो जाम झालेला आहे हा जाम जवळपास 1-1.5 तास सुटणार नाही असा जाम आहे. तर हे जे वाहतूक शाखा आहे आणि हे जे नांदेडचे अरुंद रस्ते आहे त्याला जबाबदार कोण या अरुंद रस्त्याला, तर याचं कारण शोधणं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचं कर्तव्य आहे. तर माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हे जे ट्रॅफिकची जी पद्धत आहे ही जी ट्रॅफिक आहे ही जे नांदेडला वेठीस धरलेली आहे ही जी वाहतूक, तर नांदेडकरांना कोणी एमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स येते, गाई येते, तर त्यावेळेस त्यांनी करायचं काय. आमच्यासमोर काही अधिकाऱ्यांच्या सुद्धा गाड्या आहेत, त्यांचे लाईट चमकायले. हे अधिकाऱ्यांना सुद्धा या गर्दीमध्ये अडकल्यामुळं तर अधिकाऱ्यांना तरी कमीत कमी वाटायला पाहिजे की बाबा आपण या रस्त्यामध्ये अडकायलो आणि वाहतुकीची कोंडी व्हायली, याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. लोकसंख्या वाढायली परंतु शहराचं विस्तारीकरण काही होत नाही, त्याला जबाबदार कोण. तर त्यामुळं नागरिकांनी विचार करायला पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये मतदान करताना याचा विचार करूनच मतदान करायला पाहिजे.